आज नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे दर क्विंटलला 200-300 रुपयांनी कमी झाले। याचं प्रमुख कारण असं झालं की 3 देश आपल्याकडून चांगल्या प्रमाणात कांदा विकत घ्यायचे। एक म्हणजे श्रीलंका, पण श्रीलंकेने आपली इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे आपण तिथं कांदा विकू शकत नाही। बांगलादेश दुसरा देश होता, बांगलादेशाने आपला कांदाच कमी विकत घेणं सुरू केलं आणि नेपाळ असा देश होता, तिथं आपला कांदा जात होता, पण आता सध्या तिथं राजकीय अराजकता असल्यामुळे तिथला कांदा विकला जात नाही। त्याचं दुसरं प्रमुख कारण असं आहे की बाकी ज्या राज्यांमध्ये आपला कांदा विकला जात होता तिथं पूर परिस्थिती असल्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा कांदा विकला जात नाही। जिथं कांदा तयार होत होता तिथलाच कांदा मार्केटमध्ये यायला लागला। आणि तिसरं प्रमुख कारण म्हणजे सरकारचं दरसोडीचं धोरण। सरकारच्या दरसोडीच्या धोरणामुळे अरब देश आपला कांदा आता विकत घेईनासे झाले आणि आत्ता कांद्याचे भाव पडायला सरकार कारणीभूत आहे, कारण की सरकारने नाफेडमध्ये जो कांदा खरेदी केला होता तो कांदा आता त्यांनी बंगालमध्ये 25 रुपयांनी विकायला सुरुवात केली, त्याच्यामुळे कांद्याचे भाव पडलेत।